लक्ष ठेवा बरं कीर्तनामध्ये. हो तुम्ही काय घरून ठेकाच घेऊन आले का बोलायच्या? अजूनही लक्ष मागत आहे. या बोलून घ्या बोलून घ्या. चांगलं चालू तुमचं ऐकतो. माईक द्या माईक द्या. माईक पाठवू का तिकडे? पाठवू काय बुवा तुम्हाला आता शिस्त नाही करता येतं काय? मंडळ आहे ना तुमचं दिंडी मंडळ. खरोखर शिवाय दिल्या तरी चालते पण मी जे शिस्तबद्ध काम पाहिजे. काय पाहिजे? जर आता शिस्त लागली नाही तर मग त्याचाही उद्धार नाही ना आपलाही उद्धार नाही. एवढं करून फायदा काय? आपण सगळं करतो पण ह्याच गोष्टीत मागं राहतो मग फायदा कोणाचाच नाही. म्हणून तर मी म्हणतो नाही तारीख घेतली तरी चालते आपली जवळ अपेक्षा नाही आहे पण जे सत्य आहे ते सांगून जाणार. हा नाही पटत आपल्याला त्याच गोष्टीनं लोक मागं आले ना त्याचं कारणच आहे. चांगलं सांगितलेलं लोकांच्या कानात जसं नाही. आता एवढं चांगलं आवाज बसलाय तरी मात्र सांगून राहिलो तर यायले महाराज मेला तरी चालतो. हे नाही सुधारणार. हा ना महाराज मेला म्हणलं बरोबर कसं हसायला सगळे. हा मरणार नाही बरं महाराज असं मरत नाही. महाराजाला लय जीवन जाणार. पहिलेच मारून सोडलाय लोकांनी पहिले. माझा मित्र आहे वर्धेतला. आता बऱ्याच केळझरचे किती लोक आहेत केळझरचे पण आहे का? शेलू घोराचे आहे ना. हा तिथे पण येतो शुभम फुलभोगे नावाचा वर्धेचा माझा मित्र आहे. त्यानं 2019 मध्ये सगळ्या लोकांनी सांगितलं होतं. स्टेटस लावला होता हरिभक्त परायण प्रशांत महाराज क्षीरसागर यांचं अपघाती निधन झालं त्यामुळे ते मृत्यू पावले. स्टेटस लावलं त्यांचं पाहून आता लोकांचा स्वभाव आहे त्यांचं पाहून दुसऱ्याने स्टेटस लावला. सगळ्या महाराज मंडळींना माहीत झालं प्रशांत महाराज मेले प्रशांत महाराज मेले. बस मी कीर्तनामध्ये होतो पक्वाद वाजवत आणि तेवढ्यामध्ये मला फोन चालू झाले. मी उचलला का त्या पक्वादाचा आवाज यायचा. कीर्तन चालू होतं काल्याचं आमच्या गुरुवर्यांचं. झालं असं प्रत्येकाला माहीत झालं. मी कोणाचे फोन त्यावेळेस उचलले. मला कीर्तनामध्ये मित्राने सांगितलं आणि महाराज हा तुमचा मित्र याने स्टेटस लावलाय तुम्ही मेले म्हणून. ऍक्सिडेंट झाला होता माझा मला खूप लागलं होतं पण त्याने स्टेटस काय टाकला गेला म्हणून. हा एवढंच नाही ज्या वेळेस मी आळंदीला गेलो ना ज्यावेळेस मी संस्थेमध्ये जात होतो संस्थेतले आमचे मित्रमंडळी भेटले म्हणजे महाराज तुम्ही तर मेले होते आम्ही तुमच्या नावाचा स्टेटस लावला म्हणे मग जिवंत कसे काय झाले. म्हणलं गेलो तिथं नरकामध्ये गेलो देवाने नरकात नेलं तिथून वापस आलो. पाठवलं म्हणजे अजूनपर्यंत पाप भरलं नाही आणि म्हणे इथं ठेवून काय करून का लोकांनी त्रास दे म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून. असं काही नाही पण खरोखर स्टेटस लावला होता. खरोखर विचारून पाहतो मी. 2019 मधली गोष्ट. अशी मित्र असतात काही. हा चांगले भारी लोक आहेत. मी का सांगितलं कारण तुम्हाला कळायला पाहिजे याच्यासाठी. पण लोक बोलते म्हणून कीर्तनामध्ये बोलू नका. वीक्षक होते ऐका. भगवान परमात्मा म्हणत आहे कोणाला शेषाला अवतार घ्यावा लागेल. शेष म्हणत आहे मी अवतार घेणार नाही. देव म्हणते का अवतार घेणार नाही. शेष म्हणाला मागच्या जन्मात आठवते तुम्ही कोण होता राम होता. वनवासाला आपण गेलो होतो तुम्ही मी आणि सीतामैया सोबत होती. वनवासामध्ये झोपडी बनवून द्यायचं काम मी केलं. पाणी आणायचं काम मी केलं. फळं आणून द्यायचं काम मी केलं. आणि कधी विचारलं का लक्ष्मणा कोण म्हणत आहे लक्ष्मण म्हणत आहे विचारलं कधी नाही चुकी झाली पण म्हणे ऐक झालं गेलं पार पडलं. आता काय त्या मागच्या गोष्टीला धरून बसायचं जाऊ दे ना.
जसे लोक वाटतं या जगातले झालं गेलं कधी कधी सोडून देते, म्हणून सोडून द्या असं आपण चांगला आहे ते आपल्याला घेणे आहे ना. मग एक काम कर, अवतार घे. शेवटी मात्र शिष्याला तयार केलं. बस म्हणे ठीक आहे, आता मी अवतार घ्यायला तयार आहे. म्हणून मात्र अवताराची तयारी झाली. आणि अवताराची तयारी झाल्याच्या नंतर सांगण्याप्रमाणे वेळ नसल्यामुळे वेळ कमी असते आपल्याकडे. मात्र वासुदेवाचा आणि देवकीचा विवाह सोहळा पार पडला. वेळ नसल्यामुळे पार पडला, विवाह झाला. मात्र वासुदेवाला देवकीला जैलामध्ये ठेवलं. आणि त्यानंतर मात्र झालं असं, पहिला जन्माला आला. वेळ नसल्यामुळे लवकर येतात. जन्माला आला पहिला, मी सांगितलं कंसाला दया आली होती, पण नारद महर्षीचं आगमन झालं. नारद महर्षीनं आग लावली, म्हणजे पहिला सुद्धा आठवा असू शकतो. म्हणून मात्र अशी 6 मुलं मारली. किती? 6 मुलं मारले. विचार कर, तुकडे त्या गोळ्याचे. विचार करा त्या आईला किती वेदना झाल्या असेल. एवढंच नाही, 7वा योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये नेला. आणि 8वे मात्र भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. बोले गोपाळ कृष्ण भगवान की जय, संत मोहन बाबा की जय. आता आवाज आला जय म्हणलं का पहा कशी आवाज करते. असं आहे ते. ऐका, 8वा भगवान परमात्मा आले. आणि आल्याच्या नंतर मात्र आता भगवान परमात्म्याला मथुरेमधून वासुदेवाने कुठं नेलं? नंदाच्या घराला जणे गोकुळाला. बस वासुदेवाने नंदाच्या घरी भगवंताला ठेवलं, मायेला इकडे आणलं. आणि मात्र तिकडे आनंद झाला. आनंद काही साधारण नव्हता. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, नरनारी गुडिया तरुणी करती कथा गाती गाणी. एवढा आनंद झाला. आणि एवढा आनंद झाल्याच्या नंतर पुन्हा ते छोट बालक भगवान परमात्मा अजून मोठे झाले. कसे मोठे झाले माहिती? तळवे तळहात डाव्या गुडघ्याने रांगतो. आता मात्र भगवान परमात्मा रांगू लागला. रांगता रांगता चौकात गेला. चौकात गेल्याच्या नंतर गोपाळाची भेट झाली. आणि गोपाळांची भेट झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने बघितलं गोपाळांकडे. बारीक दिसले गोपाळ. बस म्हणे यांना खायला मिळत नाही, त्यांना आता आपल्याला द्यावं लागेल. कोणाला म्हणत आहे? गोपाळांना. बस भगवान परमात्मा म्हणत आहे, गोपाळांनो
तुम्हाला चांगलं पाहिजे ना, म्हणे हो ना चांगलं पाहिजे ना, त्याच्यासाठीच तर आम्ही इथं आलो जन्माला, चांगलं घेण्यासाठी आलो, पण चांगलं आम्हाला देणार आहे हो, देणार. आणि भगवान परमात्मा पहा आपल्याला खरोखर चांगलं दिलं. काय सर्वांना कुणालाच कोणती गोष्टीची कमतरता ठेवली नाही आपल्या शरीरामध्ये सुद्धा. पहा जेने हा जीव दिला दान, हा मी त्या दिवशी सांगितलं देवाने आपल्याला हा देह दान दिलाय, भजन करण्यासाठी दिलाय, देवे दिला देह भजन न गोमता, पण तो या फाटात झाला बाधिकेचा. हा मग विचार करा एवढा मोठा सुंदर देह आपल्याला दिला आहे. बरं एक विचार करा आपल्याला डोळे कुठे दिले, बोला आता सर्वांना बोलायचं, इकडे बसलेल्या सकट आपल्याला डोळे कुठे दिले आहे, ज्या ठिकाणी डोळे आहे तिथेच डोळे दिले आहे प्रत्येकाला. काही बदल आहे हा नाही आहे. तिसरा डोळा दिला कोणाला, फक्त महादेवाला साहेब आहे आपल्याला. का नाही दिला, का नाही दिला, कारण तेवढा क्रोध जर आपल्याला आला ना महादेवा एवढा आपण सहन करू शकणार नाही. कारण क्रोध आला तर आपण मारायला भेट नाही, बाया सुद्धा मारते नव्हते, तुमच्याकडच्या नाही मारत, तुमच्याकडच्या नाही. हा क्रोध आला तर सांगतो ऐका, ज्या ठिकाणी डोळे असतात देवाने त्याच ठिकाणी डोळे दिले बाबा, त्याच ठिकाणी दिले. हा मला सांगा विचार करा बरं, हे डोळे समोर दिले आपल्याला, कुठे दिले, समोर दिले, पण कल्पना करा हेच डोळे जर देवाने मागं दिले असते तर मागं पाहिलं असतं, समोर चाललं असतं, बस समोर ना ठिकाणी दाखवले. मग कधी कधी बेवडे उडून देतात, मग पाहिलं ना ते बेवड्याचं काम. काही बेवडे साधारण हे असे असतात बेवडे, कधी कोणाचा विचार करत नाही, कोणाचा घात करत तर सांगता येत नाही. कोण मी नाही म्हणत आता तुम्ही म्हणलं दारू पिणारे काही साधारण नाही. तुम्हाला सांगू का ह्या दारू बद्दल आहे ना मला एवढं महाराज एवढे दृष्टांत सांगू वाटते, पण लोक काही सुधरत नाही. बरं आहे तुमच्या गावात पिणारे लोक नाही म्हणून गाव चांगलं आहे तुमचं. सांगू का तुम्हाला, आता वेळ आली म्हणून सांगू. 2 बेवडे रस्त्यानं चालले, किती बोला बरं सर्वांना बोलायचं, किती 2. आता दारू पिणाऱ्यांना बेवडे शब्द आहे ना तुमच्याकडे आहे ना, असं तर मी म्हणतो, नाही तर शब्द बदलो. काय म्हणतात, हा मग ठीक आहे, विचारून घेतलेलं बरं. उद्या असं नाही म्हणलं पाहिजे का महाराजांनाच म्हणलं बा, म्हणजे बरोबर आहे ना. माझ्या एकट्यावरून बोलणं सगळं घेणं ना देणं ना, फुकटचं मार खाऊन गेलं, कोण मार खायला मग नाही. ऐका 2 बेवडे रस्त्यानं चालले. आता त्यांनी खिशामध्ये आणला पोवा कायचा, दारूचा. काय म्हणतात त्याला, दारूच म्हणतात ना. हा तुमच्याकडे म्हणजे कसं आहे पहा, भाषाही बदलते आणि गावागावाकडची पद्धत वेगळी आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहित नाही, कारण आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे जित्या पण मेल्यावर जाळत असतात लोकांना. जित्यापणी कोणाला जाळला आतापर्यंत, आमच्याकडे पद्धत आहे, आमच्याकडे मेलं का मुरमुऱ्याचे लाडू करतात तुमच्याकडं, आणि मागून येणारे बेवडे वेचून खातात. असं नाही, आमच्याकडे मुरमुऱ्याचे लाडू नाही करत, मुरमुरेच टेक सारखंच आहे, पद्धत सारखी आहे, फक्त 12 कोसावरून भाषा बदलते आणि पद्धत वेगळी आहे. काय काय त्या दिवशी सांगितलं ना, आम्ही उमरेट साईडला गेलो, म्हणे केव्हा आल्या तुम्ही, बाई म्हणे आम्हाला केव्हा आल्या तुम्ही, बाई आल्या नाही आलो म्हणलं मी, म्हणजे भाषा बदलली. हा विचार करा, ज्ञानोबा रायना 56 भाषा येत होत्या, 56 भाषेचा केलाची गौरव. हा 56 भाषा ज्ञानोबा, काही साधारण नाही ज्ञानोबा. हा ऐका, 2 बेवडे पुढे चालले रस्त्याला, खिशात काय घेतला, दारूचा. बोला ना तुम्ही, जाऊ घरी. काय घेतलं खिशात, पोवा. हा दारूचा. त्याला काही काही लोक म्हणतात काय नाव, बंपर पोवा, कोणी 90 म्हणतात त्याला. कुठून काय नाव पडले माहिती असो. ऐका, दोघे जण रस्त्याने चालले, जात असताना झालं असं होणार रस्त्यानं बाजाराला गेले होते, बाजाराचे ठेवले दिले टाकून पिण्याच्या नादात. पुन्हा माणसानं एवढंच नाही,
दोघालाही ताण लागले. म्हणे चल विहिरीवर, हे बघ म्हणे रस्त्यावर विहीर आहे, म्हणे चाल पाणी पिऊन येऊ. म्हणे पाणी काय नाही का खिशात आहे? काय आहे? तुम्ही बोला ना, खिशात म्हणे चाल विहिरीवर जाऊ पाणी तर पिऊ. पण थोडे थोडे अजून घेऊ. गेले विहिरीवर, बाल्टीमध्ये पाणी ठेवलेलं होतं, घेतलं पाणी, मारला. काय मारला? पवा प्या. हे शब्द आहे हा, कारण आमच्याही दुकानाच्या बाजूला दोन दोन भट्ट्या त्याच्या दारूच्या, आणि त्याच त्यांच्याकडे आम्ही बघितलं का असं वाटते का हे काही जन्माले आले फुकट लोकांनी त्रास द्यायला. बघा ना, घरी गेला बायकोने त्रास, लेकराने त्रास, मायबापाने त्रास, आणि प्रत्येकाचं जीवन कसं आहे पहा, त्यांचंच म्हणून नाही, प्रत्येक माणसाचं, आणि काही माणसाचं नाही. बघा, जन्माले आला आईले त्रास, बघा महत्वाचं, जन्माले आला आईले त्रास, शाळेत गेला मास्तरले त्रास, सासूरवाडीला गेला सासऱ्याले त्रास, मेला कावड्याले त्रास. मेला तर कावड्याले त्रास आहे ना. कावड्याला म्हणते ये कावडा म्हणते मी नाही कायले येऊले का, कोण सगळे पाप करून ठेवले आणि मला कायले बोलावते. हा, अशी पद्धत झाली. ऐका, गेले तिथं पाणी पिले आणि होती ते पिऊन घेतले, आणि पिऊन घेतल्याच्या नंतर झालं असं दोघाला चढले. ते सांगत आहो बरं, चढले आणि चढल्याच्या नंतर पुण्यामध्ये थांब, एक बालटी आता पाणी काढतो. ते पाणी संपलं. पाण्याची बालटी खाली टाकणार, त्याला वरच्या चंद्राचं प्रतिबिंब दिसलं विहिरीमध्ये. कुठं? त्या पाण्यामध्ये. आणि तो योग बेवडा दुसऱ्या बेवड्याला म्हणते, अरे लेका चंद्र विहिरीत पडला. त्याच्या बापानं पाहिलं चंद्र विहिरीत पडताना, पाहिलं असं कोणतरी पाहिलं आतापर्यंत, पण काय म्हणतो हा, चंद्र विहिरीत पडला. तो म्हणे अरे सांगते काय लेका, काय माझा बाप शेतामध्ये गव्हाले पाणी वळत आहे. सध्या दिवस कोणते आहे? गव्हाचे. म्हणे पाणी ओलत आहे, त्याला काढावं लागेल. कोण म्हणते? एक बेवडं दुसऱ्या. कशाला काढावं लागेल? चंद्राला. कुठं पडला? पाण्यात पडला. म्हणजे टाक बालटी, त्याला एका झटक्यातून नाही काढून तर मला म्हणणं. पण म्हणे हे एक बेवड्याची जत्रा यायला म्हणतात. म्हणे आपण एका झटक्यात चंद्राला काढून दाखवतो. म्हणे फक्त तू बालटी टाक. यानं काय केली, घेतली बालटी, पाण्यात टाकली, बस ते चंद्राचं प्रतिबिंब हलायला लागलं. ते म्हणे चंद्र लय मोठा आहे का, काय पाय म्हणे कसा हलून राहिला तो. म्हणे पाण्यात एवढा मोठा चंद्र या बालटीनं निघत का, काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणे तू फक्त पाहत राह म्हणे. बस याने काय केलं, बालटी आतमध्ये सोडली होती, ओढायला सुरुवात केली. ओढलेली बालटी लागली दगडीली. त्याला दगड असते ना, त्याला काय राजनी म्हणतात, राजनीला असते दगड. त्या दगडाला ते बालटी लागली आणि हा ओढायचा प्रयत्न करत. म्हणजे चंद्र लय मोठा पाहिले का, म्हणते लय जवळ आहे, तुम्ही वळून पाय. दोघांनी सुरुवात केली, ओढत आहे, पण यायचा तो यायला सांभाळत नाहीये. ओढण्याचे प्रयत्न करत आहे, पण चंद्र मात्र येत नाही. म्हणजे काय करू, म्हणजे थांब 2-4 जणांना पाहून. फिरून आलं, कोणी सापडलं नाही. म्हणे आपण दोघंच काढायचो, काही झालं तरी चालते, कारण मायाबाप कुठं आहे, वावरामध्ये शेतामध्ये पाणी ओलत आहे. बस काढल्याशिवाय राहायचं नाही. म्हणे घे चल वर दोघं. एक मागा झाला, एक पुढे झाला. म्हणे 1 2 3, बस 3 म्हणल्याबरोबर तो काही पाणी चंद्रवरती दिसला. एका झटक्यात चंद्र काढला. म्हणे त्याला म्हणतात भेवड्याची जत्रा. सांगा, घेणं ना देणं ना, फुकटचं हेलपाट्या मारून घेणं याला म्हणतात. काही फायदा होता, काही तथ्य होतं. चंद्र कधी याच्या बापानं पाहिला विहिरी पडतानी. कशामुळे झालं हे, कशामुळे झालं, दारूमुळे. दारूमुळे लोक चंद्र पाण्यात टाकते. बरं आहे सूर्याजवळ कुठे गेलं नाही म्हणून, नाही आग लागली असती, पेटलो असता. बरोबर आहे ना, सूर्याजवळ गेलं का कोणी आतापर्यंत, आग लागली असती. एक देव आहे, त्यानं सूर्याला गिळलो. कोण आहे तो? हनुमंत. साधारण नाही प्रत्येक गावात, पण त्या हनुमंताला बरोबर ठेवलं. ते तरी जाऊन लोक जुवा खेळतो. तुमच्याकडचे नाही खेळत, आमच्याकडे आहे. त्या हनुमानचे देव म्हणते लेका, अरे
मी ब्रह्मचारी आहे रे, त्या जुव्याचं मला काही घेणं देणं नाही. कोण म्हणजे हनुमान. पण याले मात्र केल्याशिवाय करमत नाही, तिथे जाऊन मरते. असे लोक आहेत. अशानं आपला उद्धार होणार नाही, लक्षात घ्या. एखादा जण जर दारू पित असेल तर दारू सोडून द्या. दारू कोणती प्यायची? महिला मंडळींना माहिती आहे दारू कोणती प्यायची? हरिनामाची प्यायची. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरिनाम का प्याला पीकर दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. फक्त दारू प्यायची असेल तर त्या हरिनामाची दारू प्यायची. लक्षात घ्या, कोणत्याही दारूच्या मागे माणसाला लागू नये. हरिनामाची प्या, बस आपला उद्धारच होईल. अखंड नामस्मरण असो. ऐका, या या तोपर्यंत अजून फक्त पाहिजा जपून, नाही तर माझ्या घरावर गोटे तुमच्या. या हे प्रत्यक्ष सत्य. तसे आमच्या कार्यक्रमात सत्य कथांच काही फुगे फोटो एखादी सत्य उदाहरणाला का फुगा फुटला नाही का मंडप, आणि हे सत्य उदाहरण असो. होता है बड़े बड़े कार्यक्रम में छोटी छोटी बातें होती रहती है, त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. ऐका पुढं. भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले. कोणाची भेट झाली? गोपाळांची भेट झाली. आणि गोपाळांना म्हणत आहे तुम्ही लय बारीक झाले. म्हणजे काय करू देवा, संपूर्ण गोकुळातलं दही दूध दोन्ही घेऊन जाते, मथुरेमध्ये जाते, मग आम्ही असे बारीक नाही राहतो का? म्हणजे मग तुम्हाला खायचं आहे का? म्हणजे हो खायचं आहे. मग म्हणे बस आजपासून मात्र मी म्हणतो तसं. कोण म्हणत आहे? मी म्हणतो तसंच चालायचं, मी म्हणतो तसं राहायचं आणि माझ्यासोबत याचं. ऐक, गोपाळांना म्हणत आहे ऐका गोपाळांनो, तुम्हाला पाहिजे ना, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर अभंगाच्या यारे लाग्या ओघी माझ्या मागे मागे. बस आता भगवान परमात्मा म्हणत आहे माझ्याच मागे तुम्ही आता आले. आता काय पाहिजे हे देणं माझं कर्तव्य आहे. कोण म्हणत आहे? भगवान परमात्मा. थोडा दिन वाढवायचे. आतापर्यंत तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे मागे आले ना, आता पुढे तुम्हाला चांगलंच भेटणार आहे. थांबा, जे पाहिजे ते ऐका. देवाचे सवंगडी मी सांगितलं त्या दिवशी. वाकड्या कोण? वाकड्या, बोबड्या, गेंगाण्या, तुतान्या, सुधामा, मधुमंगल, सुंदर हे देवाचे कोण आहे? देवाचे कोण आहे? सवंगडी आहे. बस
आणि त्यातला बघा वाकड्या काही साधारण नाही. असं म्हणतात की त्याचा बऱ्याच ठिकाणी हात कापत होता. कोणाचा? वाकड्याचा. समजा गवळणीने आतून कडे लावली असेल तर हा काय करायचा, असा बाहेरून हात घालायचा, असा करून असा असा अशी कडी काढली, पुन्हा हात असा 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 आणला जायचा. हा कोण होता? वाकड्या. बोबड्या तर लय भारी होता, त्याचं वर्णन करता शब्द. गेंगाण्या तुतान्या लय भारी होता, तू 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 कु 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 तुतना कोण तुतान्या. आणि पेंड्या पेंड्या हा अंग कोण? पेंड्या लय भारी होता तो पेंड्या. आणि पेंड्या होता अगाव. कोण? पेंड्या लय अगाव होता, साधारण होता पेंड्या. पेंड्याला म्हणे तुला चांगलं पाहिजे ना? म्हणे हो चांगलं तर मला पाहिजे. चांगलं काय? त्याच्यासाठी म्हणे काट्या घ्या. काट्या काट्या म्हणजे काय? काय काड्या. आता मराठवाड्यात हा शब्द आहे, त्याला काट्या म्हणतात. तिकडची भाषा जास्त येते, पण कधी कधी गावठीच वापरावं लागते, कारण लोकांना कळत तिकडची नाही का. म्हणे काट्या घ्या काट्या. पेंड्या म्हणे काट्या कशाला? म्हणे आपण कशासाठी जाणार? चोरी करण्यासाठी. आणि शिंके कुठे लावलेले असणार? शिंके लावलेले दुरी होतो तिघाचे. बस शिंके वर असणार आहे. आणि आपण लहान लेकर, छोटे छोटे लेकर आपण, आणि आपले काय हात पुरणार आहे? पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? झोपले का काय? किती लोक जागे? हातवरती करा बरं. जागे किती लोक? हातवरती करा. बाकीचे गेले का सोनेगावला? हा जागे राहा बरं, जागे राहा सगळे जण. ऐका, पेंद्याला म्हणते पेंद्या काट्या घ्या. ठीक आहे म्हणे देवा, काठी घेतो. हा सांगितलं तिच्यामुळे. म्हणे एक काम करा, पुन्हा भराटीचे काटे घ्या. भराटीचे काटे. आता पेंद्या म्हणे काटे कशासाठी? पेंद्याला एवढा होता का? कोण? पेंद्या. कारण अंगात होता ना, दबाव पडत होता लहान लेकरावर. आणि मोठ्या माणसाचा कसंही दबाव पडतो, पुन्हा लहान लेकरावर. म्हणे काय घ्या? काट्या. कशाच्या? भराटीचे काटे घ्या. म्हणे देवा काटे कशासाठी आहे? म्हणे सोपं आहे, आपण चोरी करायला जाणार आणि चोरी करायला गेल्याच्या नंतर गवळणीला आपण कदाचित दिसलो तर गवळण काय करेल? आपण ज्या ठिकाणी आहे धावत येईल, आपल्याला पकडेल आणि मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय घ्यायचे? काटे घ्यायचे. आणि ज्या रस्त्याने ते गवळण येत आहे बस त्या रस्त्यामध्ये काटे टाकायचे. गवळणीच्या पायाला काटा टोचल आणि ते गवळण काय करेल? काटा काढेल. तोपर्यंत आपण मागच्या गल्लीतून झिंगाट पडायचं. कोण? भगवान परमात्मा. म्हणे देवा हे खरं आहे, हे मान्य करतो. भराटीचे काटे आपण घेतले पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणे देवा ठीक आहे, आपण इथे राहणार. गवळण धावत आले. काय झालं? गवळण धावत आली. आल्याच्या नंतर आपण काय केले? ते काटे रस्त्यामध्ये टाकले. गवळणीच्या पायाला काटा टोचणार इथपर्यंत खरं आहे. पण म्हणे चप्पल घालून आली तर बऱ्याच लोकांना कळालं नाही, डोक्याच्या बाहेर चाललं, लक्षच नाही. भुका लागल्या का? लागल्या असतात पण आत्ताच ज्ञानेश्वर माऊली अक्का मिनिट, आपल्याला वेळ नाही लागला. तुम्ही मिनिटं सांगा, तेवढ्याच मिनिटात तेवढंच सांगा बाबा, तुम्ही सांगा मिनिटं सांगा. नाही मिनिटं सांगा मला. नाही कसं आहे पा, कीर्तन म्हणजे काही साधारण राहिलं नाही. लोक म्हणते काही काही आवडत नाही कीर्तन. 30 मिनिट ठीक. हा बरं, हा सर्वांना मान्य आहे का? हातवरती करा. कोणाकोणाला मान्य आहे? 30 मिनिटं म्हणा. म्हणजे बाकीच्यांना मान्य नाही. हे काय म्हणलं? ज्यांना ज्यांना 30 मिनिटं कीर्तन ऐकायचं आहे त्यांनी हातवरती करा. म्हणजे अर्धा तास, म्हणजे अर्ध्याचं म्हणणं नाही. म्हणतात तुम्ही गावाकडे 1 घंटा 1 घंटा तास वाढत चालले. 1 तास नाही, एवढ्या वेळ कीर्तन नसते ऐका. कारण तसं तर कीर्तन सकाळचं पाहिजे. 10 ते 12 कीर्तनाची मर्यादा आहे.
पण आता कसं आहे तुमची परंपरा आहे ते परंपरा आम्ही सुद्धा बोलू शकत नाही पण शक्यतो 10 ते 12 कीर्तन असते कुठे पण मराठवाड्यात तुम्ही आहात ना 10 ते 12च्या वरचं कीर्तन नाही 2 तासाचं कीर्तन असते असं ऐका पेंद्या काय म्हणतो का देवा ती चप्पल घालून आली तर काठी तिला टोचणार नाही मग म्हणे एक काम कर लक्ष द्या इकडं किती लोक झोपले हातवरती करा बरं नाही आता झालं जमलं एक तरी सापडते नाही का असं ऐका भगवान परमात्मा म्हणते पेंद्या ठीक आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकतो म्हणते काटे घेऊ नको मग म्हणते चाललेली माती घे चाललेली माती गाडली ना गाय बारीक माती घे म्हणे देवा माती कशासाठी म्हणे सोपा आपण गवडणीला दिसणार गवडण काय करेल धावत येईल आपल्याकडे आलेली गवडण तिच्या डोळ्यामध्ये म्हणे चाललेली माती टाकायची बस चाललेली माती टाकल्याच्या नंतर ते डोळे उघडत बसन आपण झिंगाट करायचं म्हणे मारत कोण म्हणे भगवान परमात्मा कोणाला पेंद्याला पण पेंद्या हुशार होता पेंद्या काय म्हणते बघा पेंद्या म्हणे देवा ठीक आहे चाललेली माती घेऊ गवडण येईल पण मात्र गवडण आल्याच्या नंतर आपण काय करणार माती तिच्या डोळ्यामध्ये टाकणार पण म्हणे ती चष्मा घालून आली तर पेंद्या म्हणे भगवान परमात्मा म्हणे खरं आहे चष्मा घालून आले तर तिच्या डोळ्यात माती जायचे चान्सेस कमी आहे म्हणे जाऊ दे बापा तू आता जास्त इथं बोलू नको कोणाला म्हणे पेंद्या रे बस तुला चांगलं पाहिजे ना चांगलं पाहिजे ना किती पाहिजे जेवढं तुला मिळेल त्याच्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या आजी देतो आजी देतो पोट भरी पुरे म्हणातो वरी बस आता तुम्ही काय करा माझ्या मागे सदा पण वेळ नसल्यामुळे जाताना कसे चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला निघाले आता लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन
लहान लहान मुले घेऊन कोण भगवान परमात्मा कुठे खोड्या करण्यासाठी बस गेल्याच्या नंतर गवळणीच्या घरी चोरी केली भगवंतांनी. चोरी काही साधारण नव्हती, लय भारी चोरी होती. आणि ती चोरी मात्र गवळणीला सापडली आणि गवळणीने काय केलं, कृष्णाचा कान पकडला आणि कृष्णा चल आता तुझ्या ऐकत. तरी म्हणते माझ्या घरातलं दही दूध कधी खाते कोण, नेहमीच कमी होऊन राहते. कारण खाणारा कोण होता, देवच. कोणाला देत होता, सवंगड्याला. म्हणजे थांब तुझ्या आईला सांगते. पण मात्र भगवान परमात्मा कसा आहे, मन मोहन आच्छलय आहे. भगवान परमात्मा म्हणते ए बाई मी तुला नेऊ नको असं म्हणत नाही, पण विचार कर म्हणते मी किती लहान आहे, मी लहान आहे आणि मी लहान असल्यामुळं थोडासा विचार कर माझी आई मला मारून हा नेऊ नको, आता नको नेऊ. जर आता मी पुन्हा चोरी केली तर मग मला नेल्याशिवाय राहू नको. पण म्हणते भगवान परमात्मा. बस सोडलं गवळणीने, कोणी सोडून दिलं. कोण होती ती, ललिता नावाची गवळण होती. बस पुन्हा मात्र एक दिवस असाच प्रसंग आला. ती ललिता नावाची गवळण म्हणते काना बस काय म्हणलं त्या ललिताने, का विशाखाची खूप फजिती केली असं मी ऐकलं. म्हणे आता फक्त तू माझ्या घरी येऊन दाखव. कोण म्हणे, हे ललिता नावाची गवळण, फक्त येऊन दाखव आणि वेळ कमी आहे, लवकर येतो या. म्हणजे वेळ कमी आहे ना, कारण खाली भात पोटी काय खेळायचं सुख आहे, खेळ बाकी आहे, ते कीर्तनाचे म्हणलं. ऐका मात्र भगवान परमात्मा म्हणते ललिता तू